नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट, मोठी खुशखबर, आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अखेर तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत, सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची मोठी अपडेट जी असणार आहे ती अखेर समोर आलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मोठी खुशखबर शासनाकडून देण्यात आलेली आहे। अखेर 2000 रुपये कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार याची अखेर घोषणा आज करण्यात आलेली आहे। GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे, त्याचा GR सुद्धा आपण पुढे गेल्यानंतर दाखवणारच आहोत। 2000 रुपयांचं जे वितरण केलं जात असतं नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 4 महिन्याला 2000 रुपयांचं जे वितरण आहे ते अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात जे प्रचंड आता आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण 9व्या हप्त्याची जी ओढ लागलेली होती, 9वा हप्ता आतापर्यंत रखडलेला होता, तोच हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकला जाणार आहे। त्यामुळे नमो शेतकरीचा जो 2000 रुपयांचा हप्ता आहे तो नक्की कधी पडणार, कोणत्या दिवशी, कोणत्या शेतकऱ्यांना येणार, काय करायचं सांगितलेलं आहे। महत्त्वाचे 3 काम शासनानं सांगितलेले होते। आतापर्यंत शासनानं जे महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे 23व्या हप्त्याची जी अपडेट होती, 23वा हप्ता 20 तारखेला जमा झाला, परंतु 9वा हप्ता रखडलेला होता आणि शासनानं गुपित 3 काम सांगितलेले होते। 3 काम केले तर सर्वांना हप्ता मिळणार होता, अन्यथा तुम्हाला हा हप्ता भेटणार नव्हता। त्यामुळे महत्त्वाचे 3 काम ज्या शेतकऱ्यांनी केलेले असतील त्या शेतकऱ्यांना 9वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्हाला हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे करून घ्यायचे आहेत, अन्यथा तुम्हाला सुद्धा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची मोठी अपडेट तर देणारच आहोत। कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण पाहायला भेटणार आहे। परंतु हे 3 काम कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र असणार आहेत आणि कधीपर्यंत हे पैसे टाकले जाणार आहे, संपूर्ण जी अपडेट आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। 9वा हप्ता येण्यासाठी काय करायचं, संपूर्ण अपडेट आणि कोणत्या दिवशी हे पैसे जमा होणार आहेत, संपूर्ण अपडेट पाहूयात। परंतु त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा, कारण अशी ओरिजिनल माहिती तुम्हाला इतर कोणत्याही चॅनलवरती पाहायला मिळणार नाही। त्यामुळे ओरिजिनल आणि खात्रीशीर जर माहिती पाहिजे असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तर येणार आहे, परंतु 10व्या हप्त्याचं काय, तर आपल्या चॅनलतर्फे आपण शासनाला विनंती करणार आहोत की 9वा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, परंतु 10वा हप्ता सुद्धा दिला गेला पाहिजे, कारण 10व्या हप्त्याची सुद्धा डेट भरलेली आहे। 9वा प्लस 10वा अशा पद्धतीने जर तुम्हाला हप्ता आला तर 4000 रुपयांचं वितरण तुमच्या खात्यावरती होणार आहे। त्यामुळे हे 4000 येण्यासाठी काय करायचं आहे, तर संपूर्ण शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। त्यामुळे काय होणार आहे, तर राज्य सरकारपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचणार आहे आणि आपली अट मान्य केली जाऊ शकते, 9वा आणि 10वा हप्ता सुद्धा मिळू शकतो। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। आणि राज्य सरकारला एक विनंती आहे की 2000 रुपये जे 9व्या हप्त्याचे देणार आहेत त्यासोबत 10व्या हप्त्याचे सुद्धा सर्व शेतकऱ्यांना वितरित केले पाहिजेत। चला तर जाणून घेणार आहोत 9व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट। 2000 रुपयांचा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार असल्याने शेतकरी वर्गात खुशीचं वातावरण आहे। परंतु 9वा हप्ता नक्की कोणत्या शेतकऱ्यांना येणार आहे, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि 3 काम कोणते सांगितले गेलेले होते, हे 3 काम तुम्ही कंप्लीट केलेले आहेत का? जर केले नसतील तर अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही हे 3 काम कंप्लीट करून तुमचा 9वा हप्ता तुमच्या खात्यात टाकून घेऊ शकता, काही अडचण नाही। परंतु शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची जी अपडेट आलेली आहे ती अखेर महत्त्वाची असणार आहे, कारण नमो शेतकरी योजनेमार्फत या योजनेअंतर्गत 9वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट क्रेडिट केला जाणार आहे। DBTच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जात असतात। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हे 3 काम, जे 3 कामावर आपण भर देत आहोत ते 3 काम अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि हे 3 काम केले तर तुमचं नाव या यादीमध्ये येणार आहे। जिल्ह्याची यादीसुद्धा पाहणार आहोत, कोणत्या बँकेला प्राधान्य देण्यात आलेले आहे, संपूर्ण अपडेट आणि डेट किती असणार आहे, कोणत्या दिवशी अखेर 9व्या हप्त्याची घोषणा केली गेलेली आहे, GR सुद्धा आपण दाखवणार आहोत, काळजी करू नका। परंतु चॅनलला सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला संपूर्ण अपडेट इथून पुढेही पाहायला मिळणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाची जी घोषणा झालेली आहे, 9व्या हप्त्याची जी घोषणा शासनाने केलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरली। 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार
आणि लवकरच शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे हे पैसे नक्की कधी जमा होणार आहेत आणि कोणते शेतकरी पात्र लाभार्थी असणार आहेत, तर सर्वात महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपण पाहणार आहोत. 23व्या हप्त्याचे जे लाभार्थी आहेत तेच लाभार्थी 9व्या हप्त्याचे 2000 रुपयासाठी असतात आणि या 23व्या हप्त्याची जी यादी आहे ती अखेर राज्य सरकारकडे उपलब्ध झालेली आहे. केंद्राकडून ही अपडेट मागितलेली होती, त्याची अद्ययावत माहिती मागितलेली होती आणि तीच माहितीच्या आधारे हे 2000 रुपये आता 9व्या हप्त्याचे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. 23वा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 9वा हप्ता जर जमा झाला असेल तर हे 3 काम जे सांगणार आहोत ते 3 काम पूर्ण केलेले आहेत का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर जाणून घेणार आहोत 9वा हप्ता येण्यासाठी काय करायचं आहे, कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत आणि काय केल्यानंतर सर्वात अगोदर सर्वात जलद तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. अन्यथा तुम्हाला हे पैसे विलंबसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत, 9व्या हप्त्याची जी अपडेट आलेली आहे त्याची अखेर पैसे 2000 रुपयांचा जो लाभ असणार आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल. परंतु तुमचं जर हे 3 काम पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि तारीख तर आपण जाहीर करणारच आहोत, कारण शासकीय ऑफिशियली अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि त्याच अपडेटच्या आधारे आपण सांगणार आहोत कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, कारण तारीख अखेर घोषणा केलेली आहे कधी पैसे वितरण होणार आहे. तर 1 जुलै रोजी हे पैसे वितरण केलं जाणार आहे. परंतु हे 3 काम जर तुम्ही केलेले असतील तरच पैसे वितरण होणार आहे. त्यामध्ये पहिलं काम असणार आहे EKYC पूर्ण झालेले शेतकरी. जर तुमची EKYC पूर्ण झालेली असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे टाकले जाणार आहेत, अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. त्यामुळे PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी जी EKYC करायची सांगितलेली होती ती EKYC तुम्ही केलेली आहे का, हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरं काम आहे जमिनीची पडताळणी, म्हणजे फार्मर ID ला लँड सीडिंग करून घेणं अत्यंत महत्त्वाचं सांगितलं गेलेलं होतं. त्यानंतर सुद्धा तुम्हाला हप्ता येईल, अन्यथा तुम्हाला सुद्धा हप्ता येणार नाही. 2 अटी आपण पाहिलेल्या आहेत. तिसरी अट अत्यंत महत्त्वाची आणि सर्वांसाठी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि कंपल्सरी आहे. बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. आधार आणि बँक जर लिंक नसेल तर मात्र पैसे येणार नाहीत, कारण DBTच्या माध्यमातून हे वितरण केलं जात असतं आणि DBTचे पैसे येण्यासाठी तुम्हाला बँक खातं आधारशी लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. हे जर काम केलेलं असेल, हे 3 काम ज्या शेतकऱ्यांनी केलेले असतील त्या शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. परंतु आपण शासनाकडे एक मागणी केलेली आहे आणि तीच मागणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. 9वा हप्ता तर येणार आहे, परंतु 10व्या हप्त्याचं काय, तर शासनाला आपण मागणी केलेली आहे की 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता देण्यात एकत्रित आला पाहिजे. कारण शेतकऱ्यांना आता पेरणीचा काळ आहे. 2ही हप्त्याचे 4000 रुपये कमीत कमी एखादं तरी बियाणं शेतकऱ्यांना आलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे पैसे नमो शेतकरी योजनेचे टाकावेत अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे आपण शासनाकडे करत आहोत. कारण आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचा आहे, तरच आपला हा व्हिडिओ राज्य सरकारपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यानंतर शासन यावरती निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा. आपली मागणी पूर्ण होऊ शकते. 4000 रुपये तुमच्या खात्यावरती येऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा. नमो शेतकरी योजनेत आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे. जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर मात्र तुम्हाला हा 2000 रुपयांचा लाभ लगेच वितरित केला जाणार आहे आणि पारदर्शक ही प्रक्रिया पार पडत असते. त्यामुळे या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे सुद्धा पहा आणि या जिल्ह्याच्या यादीत नाव असेल तर जिल्ह्याच्या यादीत तुमचं नाव आहे का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि 9व्या हप्त्याचे हे 2000 रुपये कोणत्या दिवशी येणार आहेत, तर तारीख तर आपण पाहिलेली आहे आणि पाहणार पण आहोतच, काळजी करण्याची गरज नाही. परंतु महत्त्वाची अपडेट आहे, या 6 बँकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. या 6 ज्या बँक दिसत आहेत तुम्हाला, या 6 बँकेंना प्रथम प्राधान्य देऊन 9व्या हप्त्याचं वितरण या बँकेमध्ये पहिल्या टप्प्यात केलं जाणार असल्याने आता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तारीख आहे 1 जुलै 2026. कृषी दिनाच्या
जो कृषी दिन असतो 1 जुलैला, त्याच्या औचित्य साधून राज्यपालांच्या हस्ते याचं वितरण केलं जाणार असल्याने आता शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. परंतु अजूनही निर्णय बदलू शकतो. 4,000 रुपये तुमच्या खात्यात येऊ शकतात, परंतु त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक. 2,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील. काळजी करू नका, कारण आपल्या चॅनलने परिपूर्ण माहिती संपूर्ण शेतकऱ्यांना आतापर्यंत सुद्धा दिलेली आहे आणि इथून पुढे देत राहणार आहेत. आणि एक महत्त्वाची अपडेटसुद्धा तुम्हाला द्यायची होती. SBI लाईफ इन्शुरन्सतर्फे महत्त्वाचे प्लॅन्स असतात. स्वतःसाठी असेल, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल, खात्रीशीर जर तुम्हाला परतावा पाहिजे असेल, गॅरंटेड परतावा पाहिजे असेल, तर SBI लाईफचा प्लॅन तुम्ही नक्कीच करू शकता. आणि त्यासाठी कुठे कॉन्टॅक्ट करायचं आहे, तर खाली आपण नंबर दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अत्यंत महत्त्वाचे मुलांचे भविष्यासाठी किंवा तुमच्या भविष्यासाठी हा प्लॅन करू शकता. स्वतःचा विमा काढायचा असेल तरीसुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक. अशाच प्रकारचे अपडेट आपण सतत घेऊन येत असतो. धन्यवाद सर्वांचे.